नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 7वी इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन 1 डू ॲज डायरेक्टेड एनी फोर 1 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट मिसिंग लेटर्स 2 मार्क्स. ब्राईट आय उत्तर लिहायचं आहे. बिटल आय उत्तर लिहायचं आहे. फास्टर टी, काइंड एन. सेकंड पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD प्रमाणे वर्ड्स लिहायचे आहेत. पहिल्याचा आन्सर पहा. फील्ड, नाईट, साऊंड, वॉटर. सेकंड ॲम्पल, अँग्री, ॲनिमल, ॲरो. थर्ड क्वेश्चन पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स 2 मार्क्स. डोंट वरी सेड मामा. Second, but my friend has escaped. 4. Make 4 words minimum 3 letters each from the given word. Underground. Answer पहा. Under, ground, den, DEN आणि अर्ग ERG. फिफ्थ क्वेश्चन रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. डॉक्टर, हॉनेस्ट, हॉस्पिटल, मेडिकल, इंजेक्शन, नर्स, ICU यासारखे तुम्ही वर्ड्स लिहू शकता. सिक्स क्वेश्चन कंप्लीट द वर्ड चेन. ॲड 4 वर्ड्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. अवर, आरवरून वर्ड्स लिहायचं आहे. रुलर शब्द लिहा. RULER. पुन्हा आरवरून ROSE. वरून एलिफंट. टीवरून टेबल. सेक्शन सेकंड सीन पॅसेज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. Read the following sentence and write true or false. 2 marks. First, they observed the animal carefully. True. 2 chairs greeted the order. False. 3 chairs आहे. व्यवस्थित पॅसेजचं वाचन करा म्हणजे तुम्हाला उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील. व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून उत्तरे शोधून लिहा. ॲक्टिव्हिटी 2 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. 2 मार्क्स. पॅसेजमधून आहे तशी वाक्य लिहायची आहेत शोधून. ॲक्टिव्हिटी 3 मॅच सिमिलर मिनिंग वर्ड्स अँड मिनिंग. 2 मार्क्स. वर्ड्स दिलेले आहेत, मिनिंग दिलेले आहे, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी 4 डू ॲज डायरेक्टेड. 2 मार्क्स. इट वॉज ओबियस. नेम द टाईप्स ऑफ सेंटेन्स. सेकंड आय कांट डिस्क्राईब द एक्साइटमेंट. Choose the correct question tag. Answer A. Can I? Question mark. Activity 5. Do you like sea animals? Which is your favorite sea animal? 2 marks. Section 3. Poetry 3 marks. Question number 3. Read the following stanza and answer the questions. 3 marks. दिलेले पोयम व्यवस्थित वाचन करायचे आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. क्वेश्चन 1 व्हॉट डज द बी गॅदर ऑल द डे. 1 मार्क्स. सेकंड व्हॉट डज बी बिल्ड. थर्ड राईट 2 रायमिंग पेअर्स. यमक जुळणारे शब्दांची जोडी लिहायची आहे. सेक्शन नंबर 4 व्हॉकॅब्युलरी ग्रामरवरती क्वेश्चन आहेत. 20 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 4 राईट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. 2 मार्क्स. वुड नॉट, वुडंट, आय एम, I' लिहायचं. विल नॉट, वॉन्ट लिहायचं. WONT. हॅव नॉट, हॅवंट लिहायचं आहे. बिग क्वेश्चन फ्रेम क्वेश्चन बाय यूजिंग द क्वेश्चन वर्ड्स. 2 मार्क्स. वेअर, विच, व्हाय, वेन यांची वाक्य तयार करायची आहेत. सी क्वेश्चन राईट वेदर द अंडरलाईन वर्ब्स आर ट्रान्झिटिव्ह ऑर इनट्रान्झिटिव्ह. दे गेव हिम अ बुक. ट्रान्झिटिव्ह आहे. इट रेन्ड हेविली. इनट्रान्झिटिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 5 ॲड प्रिफिक्स सफिक्स टू द फॉलोइंग टू मेक न्यू वर्ड्स. 2 मार्क्स. ट्रूथ, ट्रूथफुल, एबल, अनेबल, फ्रेंड, फ्रेंडली, ॲग्री, डिसॲग्री. बी क्वेश्चन अंडरलाईन फाइंड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. 2 मार्क्स. C question use be and have form to form questions.
Question number 6. Complete the table of verbs from 2 marks. वर्ब दिलेले आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल लिहायचं आहे. राईट, रोट, रिटन, सिंग, sang, sung. B question. Complete the following table of present perfect and past perfect tense. 2 marks. Present perfect, I have seen the film. पास्ट परफेक्ट लिहायचं आहे. आय हॅड सीन द फिल्म येणार. हॅव ऐवजी हॅड शब्द लिहायचा आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये दे हॅव गॉन आउट लिहा उत्तर. सी क्वेश्चन. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग. 2 मार्क्स. पॉसिबल, इम्पॉसिबल, क्लीन, डर्टी, इझी, हार्ड, राईट, रॉंग. D question. Make a meaningful sentence by using other words in place of the words in the box. Life is now full of hardships. Second, you have to be on your guard against greedy people. Section 5. Writing skill. 3 marks. Question number 7. लेटर रायटिंग. पत्र लिहायचं आहे. कंप्लीट द लेटर बाय यूजिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करून दिलेलं पत्र पूर्ण करायचं आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पत्राचं वाचन करा आणि दिलेले शब्द उत्तरामध्ये लिहा. Next question B. Complete the following dialogue. 1 marks. Do you like reading books? Second, which is your favorite story book? स्टोरी बुकचं नाव लिहा आणि पहिल्याचं उत्तर लिहित असताना यस आय लाईक रीडिंग बुक्स लिहा. सी क्वेश्चन. पॅराग्राफ रायटिंग. डेव्हलप अ पॅराग्राफ ऑफ 5 to 7 लाईन्स ऑन माय बेस्ट फ्रेंड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. 3 मार्क्स. माय बेस्ट फ्रेंडसाठी पॉईंट दिलेले आहे. त्याचं नेम लिहा, एज लिहा, त्याचा क्लास लिहा, तो दयाळू आहे, त्याचं नेचर स्वभाव लिहा, त्याचा छंद हॉबी लिहा, त्याची आवड लिहा, हार्ड वर्किंग करतो त्याविषयी माहिती लिहा. इथे उत्तर लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 ओळी निबंध थोडक्यात लिहायचा आहे. यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. ट्रान्सलेशन सेक्शन 6 आहे. 2 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन मराठी एनी टू 1 मार्क्स. 1 विंडो. सेकंड सेंटेन्स. विंडो खिडकी लिहा. सेंटेन्स वाक्य अर्थ लिहा. यानंतर तिसरा शब्द आहे ॲनिमल, प्राणी. चौथा शब्द लेझी, आळशी. बी क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोव्हर्ब्स इन मराठी एनी 1 मार्क्स. माइट इज राईट. सेकंड, सायलेन्स इज गोल्डन. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपली चॅनलची प्लेलिस्ट पहा.